बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात धक्कादायक घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून 25 वर्षाच्या तरुणाला डांबून 2 दिवस मारहाण करण्यात आले। मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। विकास बनसोडे मयत तरुणाचं नाव आहे। तो जालना जिल्ह्यातील राहणारा आहे। ट्रक ड्रायव्हर म्हणून आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथं क्षीरसागर यांच्याकडे तो कामाला होता। अल्पवयीन मुलीशी प्रेमप्रकरणाचा संशय असल्याने मुलीच्या घरच्यांनी त्याला 2 दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केले। यातच या युवकाचा जागीच मृत्यू झालाय। मयताच्या पाठीवर मारहाणीचे व्रण बघायला मिळत आहेत। मारहाण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे आष्टी पोलीस ठाण्यात ही प्रक्रिया सुरू आहे। डांबून मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात त्याचा जीव गेला असा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा पोलीस स्टेशन इथे आलो। आणि इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो। तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट। परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये पिंपरी घुमरी या गावामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याची दिसत आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की तात्काळ या घटनेची विलास बनसोडे याची जी हत्या झालेली आहे या घटनेची तात्काळ सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष करत आहे। म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला। एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष। आणि ह्या मुलाला 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली। धाराशिव जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून 18 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। दरम्यान मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। माऊली गिरी असं मृत तरुणाचं नाव आहे। मारहाण झाल्यापासून त्याच्यावर गेले 14 दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। बेदम मारहाण झाल्यापासून युवक शुद्धीवर नव्हता। त्याला मारहाण करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबांनी केली। तरुणाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती।